वेलकम टू वर्सिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे। ज्या उमेदवारांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगून देतो। अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे यामध्ये नियमावली आहे, काही महत्त्वाच्या सूचना आहेत तुमच्यासाठी, खूप महत्त्वाच्या आहे, कारण की या व्हिडिओमधली एकही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल आणि जर तुम्ही पवित्र पोर्टलवर अगोदरच रजिस्ट्रेशन केलं आणि फॉर्म सबमिट केला तर त्यावेळेस तुम्ही भरतीतून बाहेर पडू शकता। त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा। सगळ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो आहे, ठीक आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, ठीक आहे। तर सुरू करूया। कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नियमावलीमध्ये सांगितलेल्या आहेत, याला मार्गदर्शक सूचना असं म्हणतात, ठीक आहे। तर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याअगोदर तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे। आता इथे बघा काय दिलेलं आहे। सुरू करूया व्हिडिओ। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती इथे काय दिलेलं आहे, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठीच्या सूचना टेट 2025 साठी 15/12/2025 प्रसिद्धीपत्रक आहे। काय दिलेलं आहे महत्त्वाच्या गोष्टी बघा। मुद्दा क्रमांक अ, सर्वसाधारण माहिती किंवा सूचना। त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। आता ही परीक्षा झालेली आहे ही माहिती आपल्याला। मुद्दा क्रमांक 2, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 27 ते 30 आणि नंतर 2 जून ते 5 जून या दरम्यान झालेली आहे। किती उमेदवार बसले होते? 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती। आणि आता बघा हा मुद्दा क्रमांक 2 होता। मुद्दा क्रमांक 3 बघूया। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी एकूण 200 गुणांची होती। त्यापैकी 120 प्रश्न अभियोग्यता व 80 प्रश्न बुद्धिमत्ता घटकावर होते। प्रत्येक प्रश्नास 1 गुण होता। चाचणीसाठी एकूण 2 तासाचा कालावधी होता। इथे पार्श्वभूमी दिलेली आहे। ही परीक्षा जी आहे कोणत्या तारखेमध्ये झाली, किती उमेदवार नोंदणी केली होती, नंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती प्रश्न होते, 120 आणि 80 कशासाठी होते ते सांगितलेलं आहे। आता मुद्दा क्रमांक 4, बाकीच्या जनरल गोष्टी होत्या वर्षाच्या आहेत त्या। आता महत्त्वाच्या गोष्टी बघूया। मुद्दा क्रमांक 4, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये म्हणजे इतर विभागाच्या सुद्धा जे आहे जाहिरात येणार आहे। शिक्षण सेवक किंवा शिक्षक या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे। सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेल्या इयत्तांच्या कशावर अवलंबून असणार आहे, गट, विषय आणि आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे। मुद्दा क्रमांक 5, मुद्दा 5 काय सांगितलेला आहे, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी 2,09,101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे। त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक किंवा शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे त्या सर्व उमेदवारांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र तयार करणे बंधनकारक आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। जर तुम्हाला शिक्षक भरतीचा भाग व्हायचा असेल, जर तुम्हाला शिक्षक भरतीमधून बाहेर पडायचं नसेल तर प्रत्येक उमेदवारांना ज्या उमेदवारांना टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करणं खूप आवश्यक आहे किंवा पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र अपडेट करणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे। पुढचा मुद्दा बघूया। मुद्दा काय आहे बघा। आता मुद्दा क्रमांक 6 असा आहे, उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टेट 2025 चाचणी नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर महत्त्वाचा आहे, बैठक क्रमांक म्हणजे रोल नंबर महत्त्वाचा आहे आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, 3 गोष्टींची आवश्यकता आहे तुम्हाला। एक रजिस्ट्रेशन नंबर, दुसरा रोल नंबर आणि तिसरा मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती सोबत असणे आवश्यक आहे। या 3 गोष्टी तुमच्याजवळ असल्या पाहिजे, ठीक आहे। मुद्दा क्रमांक 7 असा आहे, पद भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनांकडून रिक्त पदांच्या इयत्तांचा गट, विषय व आरक्षणानिहाय
व्यवस्थापनानिहाय रिक्त पदांची माहिती दर्शवणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. आता ज्या ज्या व्यवस्थापना असतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका, यांना त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देताना कोणत्या इयत्तेसाठी आहे, कोणत्या विषयासाठी आहे, कोणत्या आरक्षणासाठी आहे, यानुसार रिक्त पदांची माहितीची संक्षिप्त माहिती दर्शवणारी जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर द्यावी लागणार आहे. मुद्दा क्रमांक 8, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. म्हणजे थोडक्यात विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असतील. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झडपी, मनपा आणि नपा. मग आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागेसाठी कशी असणारी शिफारस, एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असतील तिथे एकास एक, एका जागेसाठी एकाच उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मुलाखत द्यायची गरज राहणार नाही. आता खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह. आता ज्या खाजगी संस्था असतात त्या काय करतात, दोन्ही पद्धतीमध्ये जाहिराती देतात. अशा काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, रयत शिक्षण संस्थासारख्या, त्या काय करतात, मुलाखतीशिवाय जाहिरात देतात विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. मग त्यांच्यासाठी तुम्हाला एकाच एक प्रमाण राहील. आणि जर मुलाखतीसह जर असली तर त्यावेळेस एकाच 3 प्रमाण राहील. ठीक आहे, अशा प्रकारे माहिती इथं सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगत नाही. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा क्रमांक 10, विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर एकाच एक प्रमाण, विथ इंटरव्ह्यू असेल तर एकाच 3, एका जागेसाठी 3 उमेदवारांची शिफारस केली जाईल. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 10, शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख किती होती? 14/5/2025 ही होती. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. IMP मुद्दा आहे. ठीक आहे, हा मुद्दा खूप IMP आहे. परत सांगतो, तुमचं जी शैक्षणिक अर्हता आहे ती 14/5/2025 पर्यंत अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजेच ज्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन 14/5/2025 पर्यंत जे आहे तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतरचं चालणार नाही. पण कोणासाठी? सर्वांसाठी, फक्त काही उमेदवार सोडून. ते कोणते उमेदवार आहे ते सुद्धा सांगतो. ठीक आहे. पुढे बघा, शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 प्रक्र 106 TNT 1 दिनांक 2/5/2025 नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. म्हणजे ज्यांना संधी दिली होती IPR विद्यार्थ्यांना त्यांना सुद्धा जे आहे संधी असणार आहे. म्हणजे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक तर 14/5/2025 च्या अगोदरचं पाहिजे. जर तुम्ही IPR मध्ये नसाल तर, जर तुम्ही IPR मध्ये असाल तर त्यानंतरचं सुद्धा चालणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेले आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन कधीचं पाहिजे? 14 तारखेपर्यंतचं. ठीक आहे, फक्त IPR विद्यार्थी सोडून IPR विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली होती. 11, उमेदवारांची दिनांक. आता बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. उमेदवारांची दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट, विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉगिनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापनानिहाय यादी उपलब्ध होईल. रिक्त पदांच्या यादीतून उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम म्हणजे जे काही प्रिफरन्स लॉक केलेले असतील ते निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. म्हणजे थोडक्यात तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती 14/5/2025 पर्यंत ग्राह्य धरली जाईल आणि व्यावसायिक अर्हता 25/9/2025 पर्यंत ग्राह्य धरली जाईल. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये. मुद्दा क्रमांक 12. मुद्दा क्रमांक 12 काय आहे बघा, जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट, विषय, उमेदवारांनी निवडले प्राधान्यक्रम, लॉक प्रिफरन्स यांच्या गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट, जनरल मेरिट लिस्ट पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे एकदा जाहिराती आल्या आणि तुम्ही त्याला काय दिला, पसंतीक्रम दिले, तर त्यावेळेस तुमची निवड यादी जी आहे प्रसिद्ध केल्या जाईल. निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर जे आहे तुमची जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती लावल्या जाईल. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 13 काय आहे? मुद्दा क्रमांक 13,
त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, म्हणजे प्रत्येक आस्थापनेची, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था, तर त्यांची यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्यांची स्वप्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेली सर्व माहिती किंवा केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कारवाई करतील. म्हणजे थोडक्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. जी माहिती तुम्ही काय सांगितलं तुम्ही अगोदर बघा, तेच आता खरं ठरलं की नाही. तुमची जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचा नंबर लागला शिक्षक भरतीमध्ये, तर त्यावेळेस तुमचे सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती म्हणजेच ओरिजिनल कॉपी ज्या आहेत त्या तुमच्या तपासून घेतल्या जातील आणि नंतरच नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची कारवाई केल्या जाईल. ठीक आहे. आता आहे महत्त्वाची गोष्ट, रजिस्ट्रेशन करायचे पवित्र पोर्टलवर. त्याच्यासाठी मुद्दा क्रमांक ब, स्वप्रमाणपत्राबाबत सूचना. आता काय काय आहे रजिस्ट्रेशनबद्दल तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते बघूया. रजिस्ट्रेशन करण्या अगोदर अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे, यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रतीमधील नोंदीमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे, विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे, गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल किंवा इतर योग्य अशा शिक्षेस पात्र होईल. कळलं तुम्हाला? या गोष्टी चालणार नाही. त्याच्यामध्ये आता बघा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. पहिला मुद्दा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आता तुम्ही अगोदर 2022-2017ला रजिस्ट्रेशन केलं त्याचं काही आवश्यकता नाही, पण तुम्ही 2025ची परीक्षा दिलेली आहे तर तुम्हाला नवीन नोंदणी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक राहील. ठीक आहे. पहिले रजिस्ट्रेशन करा. ही नोंदणी किंवा हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2025 चाचणीचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. तिथे रोल नंबर टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे. उमेदवारांचा लॉगिन आय डी जो असेल तो कसा असणार आहे, उदाहरणार्थ 25- आणि टेट परीक्षेचा 2025चा जो रोल नंबर आहे याप्रमाणे असेल. अशा प्रकारे तुमचा लॉगिन आय डी असणार आहे. ठीक आहे. हे बघा इथे काय दिलेलं आहे, अशा प्रकारचा इथे जे आहे तुमचा काय असणार आहे, आय डी असणार आहे. म्हणजे टेट 2025 आहे तर 25- आणि खाली काय आहे तुमचा 10 अंकी टेट परीक्षेचा रोल नंबर याप्रमाणे असणार आहे. ठीक आहे. आता मुद्दा हे कळालं कसं आहे तर अगोदर काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं आहे, रजिस्टर हिअर तिथे क्लिक करायचं आहे, रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे, लॉगिन आय डी टाकायचा आहे अशा प्रकारे 25- आणि त्याच्यासमोर, आणि नंतर मग त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आता समोरची माहिती, मुद्दा क्रमांक 2, पवित्र पोर्टलवर नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे. आता तुम्ही काय करता, नेट कॅफेवाल्याकडे जाता, नेट कॅफेवाल्या दादाला म्हणता तुम्ही आमचा फॉर्म भरून द्या किंवा रजिस्ट्रेशन करून द्या, आणि जर माहिती चुकली तर तुम्ही त्यांना क्लेम करता किंवा त्यांच्यावर ब्लेम धरता. ठीक आहे. तसं न करता काय करायचं आहे, तुम्हाला तुमची माहिती स्वतः भरायची आहे, स्वतः. ठीक आहे. दुसऱ्याकडे माहिती भरायला देऊ नका, चुकी करू नका, नाहीतर भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर पडू शकता. मुद्दा क्रमांक 3, अर्ज मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी रजिस्ट्रेशन करताना किंवा स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आवश्यक ती माहिती इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्येच भरावी. सर्व माहिती इंग्लिशमध्ये भरा शक्यतो, आणि कॅपिटल लेटरमध्येच भरायची. संक्षिप्त म्हणजे ॲब्रिव्हिएशन्स अथवा आद्याक्षरे इनिशियल न देता संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी. तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादीमध्ये एक स्पेस सोडावी. काय काय करायचं तुम्हाला बघा, रजिस्ट्रेशन करताना असेल किंवा स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करताना असतील, काय करायचं आहे, एक तर माहिती इंग्लिशमध्ये भरायची कॅपिटल लेटरमध्ये. काहीही लिहिता, तुम्ही नाव लिहिताय, पत्ता लिहिताय, वडिलांचं पतीचं नाव लिहिताय, प्रत्येक नावामध्ये एक स्पेस द्यायची आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी द्यायच्या आहे. ॲड्रेसमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. ठीक आहे. पुढे बघूया. पुढचा मुद्दा जो आहे मुद्दा क्रमांक 4. मुद्दा क्रमांक 4 आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक
हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल. म्हणजे तुमच्याजवळ जे गुणपत्रक असणार आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं तेच तुमचं अर्हता धारण केल्याचे दिनांक जे आहे मानला जाणार आहे की तुम्ही कधी पास झाले कधी नाही. ठीक आहे. संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 14 बघा इथे काय दिलेलं आहे. आता संबंधित शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजे कधी 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व 25/9/2025 पर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाईल. व्यावसायिक अर्हतेसाठी 25/9/2025 आणि शैक्षणिक अर्हतेसाठी 14/5/2025. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 6, ज्या उमेदवारांचा निकाल कोणत्याही कारणामुळे राखून ठेवला असेल. बघा आता खाली काय आहे, एक मिनिट. आता बघा आता आहे मुद्दा क्रमांक 6, ज्या उमेदवारांचा निकाल कोणत्याही कारणास्तव राखून ठेवलेला असेल. मुद्दा क्रमांक 6, ज्या उमेदवारांचा निकाल कोणत्याही कारणास्तव राखून ठेवलेला असेल आणि असा राखून ठेवलेला शैक्षणिक अर्हतेचा निकाल दिनांक 14/5/2025 नंतर व व्यावसायिक अर्हतेचा निकाल 25/9/2025 नंतर जाहीर झाला असेल, अशा वेळी उमेदवारांनी विहित मुदतीत अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही. म्हणजे थोडक्यात शैक्षणिक अर्हतेचा निकाल तुमचा 14/5च्या अगोदरचा पाहिजे आणि व्यावसायिक अर्हतेचा निकाल 29/9/2025च्या अगोदरचा पाहिजे. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 7, उमेदवारांनी पत्रव्यवहाराचा स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा. पत्ता इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. मुद्दा क्रमांक 8, उमेदवाराचे वय, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग असल्यास, उन्नत किंवा प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ इत्यादी संदर्भात माहिती निसंदिग्धपणे निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास, जर तुम्ही दावा केला नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण घ्यायचं असेल तर जर तुम्ही निर्विवादपणे अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसे स्पष्टपणे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद करावे. जर तुम्ही 2 आरक्षण घेतलं असेल म्हणजे तुमचं दिव्यांगसुद्धा आहे तुम्ही आणि तुम्ही भूकंपग्रस्तसुद्धा आहात, तर त्यावेळेस तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये तसं स्पष्ट नमूद करावं. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 9, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी प्रवर्ग, समांतर आरक्षण म्हणजे दिव्यांग किंवा अनाथ प्रवर्गासह इत्यादी बाबी नमूद केलेल्या आहेत. टेट एक्झाम 2000च्या फॉर्ममध्ये, टेटचा फॉर्म भरला होता तुम्ही त्यामध्ये. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर चाचणीची अधिसूचना दिनांक 25/4/2025 व सुधारित अधिसूचना 13/5/2025 अन्वये चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच कोणत्या तारीख शेवटची तारीख तुमच्यासाठी बघा, म्हणजेच दिनांक 14/5/2025 पर्यंतची प्राप्त प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 यावेळी अर्जामध्ये दिव्यांगत्वाचा दावा केला आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या दाव्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल करता येणार नाही. थोडक्यात ज्याने दिव्यांग म्हणून यस केलं होतं त्यांना यसच राहू द्यावं लागेल, नो करता येणार नाही. आणि त्या संदर्भात त्यांच्याजवळ डॉक्युमेंट्स असलं पाहिजे. डॉक्युमेंट जे आहे शक्यतो डॉक्युमेंट तुम्हाला 14/5/2025 पर्यंतचीच पाहिजे, तोपर्यंतची प्रमाणपत्र जे आहे ग्राह्य धरल्या जाणार आहे. ठीक आहे. मुद्दा क्रमांक पुढचा बघा, डॉक्युमेंटसाठी त्यांनी 14 तारीख शेवटची धरलेली आहे. पुढचा मुद्दा, आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे अनुसूचित जाती असेल किंवा जमाती असेल किंवा खुल्या प्रवर्गातील महिला वगळून उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे. ठीक आहे, प्राप्त असणे आवश्यक आहे. जे उन्नत किंवा प्रगत गटात मोडत नाही त्यांच्याजवळ नॉन क्रिमिनल असणं कंपल्सरी आहे. नॉन क्रिमिनल लागणारच आहे. ठीक आहे. आता पुढचं जे आहे ते मुद्दा क्रमांक 11, प्रस्तुत पदभरती करता सन 2025-26 मध्ये वित्तीय वर्षासाठी ग्राह्य धरलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेले प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल उमेदवारांनी सादर करावे. नॉन क्रिमिनल कोणत्या तारखेतलं पाहिजे तुमचं, कोणत्या वित्तीय वर्षातलं पाहिजे, 2025-26 मधलं. ठीक आहे. पुढचा मुद्दा क्रमांक नेक्स्ट, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. जे आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात त्यांच्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तथापि प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्मित केलेले केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
पण मात्र तुमचं हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठी जे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र केंद्रीय सेवांसाठी लागू असलेले शिक्षक पद भरतीसाठी लागू राहणार नाही. तुम्हाला आपल्या राज्याचं पाहिजे, केंद्राचं लागणार नाही. पुढचं मुद्दा क्रमांक 13. आता थोडेच मुद्दे राहिले. मुद्दा क्रमांक 13. उमेदवारांनी वेळोवेळी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येईल. स्वप्रमाणपत्रामध्ये पात्रतेविषयक माहिती, मूळ कागदपत्र प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यवस्थापनाकडून तपासण्यात येतील. मूळ कागदपत्रांच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवाराची निवड निश्चित होईल अथवा अपात्र उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. असा उमेदवार योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील. आता मुद्दा क्रमांक 14. नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करण्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही शिक्षक होण्या अगोदर तुमची शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे जे आहे एखाद्या सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक राहील. त्यानंतरच तुम्हाला जे आहे अपॉइंटमेंट दिल्या जाईल किंवा तुम्हाला नियुक्ती दिल्या जाईल. ठीक आहे. मुद्दा क्रमांक पुढचा मुद्दा क्रमांक 15. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 15 पाहूया काय. सदरहू शिक्षण सेवक किंवा शिक्षक पद भरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच अशासकीय व्यक्ती यापैकी कोणाचाही अभिकर्ता किंवा माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही. नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा तोट्या व्यक्तींपासून अर्जदारांनी सावध राहावे. फसवणुकीपासून सावध राहावे. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 16. उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांची काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रामधील माहिती भरावी. म्हणजे पवित्र प्रणाली मार्फत किंवा पदभरतीशी निगडीत असलेल्या जे काही शासन निर्णय असतील त्यांचं व्यवस्थित काटेकोरपणे तुम्ही वाचन करायचं आहे. नंतरच जे आहे स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरायची आहे. ठीक आहे. आणि 17वा मुद्दा शेवटचा मुद्दा क्रमांक 17. पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवड प्रक्रियेसंदर्भातील पुढील कोणतीही कारवाई केव्हा होणार याबाबत उमेदवारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. वेळोवेळी ज्या अपडेट येतात त्या अपडेट तुम्हाला घेणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडून एखादी अपडेट मिस झाली आणि जर तुम्ही काही गोष्टी केल्या नाही तर त्यावेळेस निवड प्रक्रियेसंबंधीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. आता थोडं जे आरक्षण आहे आरक्षणाचं आपण थोडं फास्ट घेऊया. हे सगळ्यांनाच माहिती आहे आरक्षण कसं आहे. पहिलं आहे मागासवर्गीय आरक्षण. कसं आहे कसं नाही इथे दिलेलं आहे. समान उभे आरक्षण आणि आडवे आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण. ठीक आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. या काही आपल्या एवढे विशेष तुम्हाला वाचायचे असतील तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी दिलेल्या आहे. आता अजून काय आहे खाली समांतर आरक्षण दिलेलं आहे. समांतर आरक्षण कोणासाठी किती आहे ते बघून घ्या एकदा. महिलांसाठी 30%, माजी सैनिक 15%, अंशकालीन 10%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, खेळाडू 5%, अनाथ 1%. ठीक आहे. ओके. पुढे महिलांसाठीचं आरक्षण कसं आहे ते नंतर काय काय गोष्टी लागतील. माजी सैनिकांसाठी आरक्षण कोणतं आहे ते पदवीधर अंशकालीन कर्मचारी नंतर त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी भूकंपग्रस्तांसाठी हा ज्या उमेदवारांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे ते वाचायचं त्यांनी. खेळाडूंसाठी हे प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचे आरक्षण कसं आहे. अनाथ व्यक्तींचं आरक्षण कसं आहे. नंतर दिव्यांग व्यक्तींचे आरक्षण कसे आहे. ठीक आहे. 4% इतके आरक्षण असतं त्यांना. त्याच्यामध्ये अ, ब, क, ड, ई एवढं आहे. नंतर 40% असणे आवश्यक आहे दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रामध्ये किमान. नंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागीदार उमेदवारांसंदर्भातील तरतुदी आहेत इथे. नंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. आता हे बघा इथे उमेदवाराच्या हयात अपत्यांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर 28 मार्च 2006 नंतर व तदनंतर जन्मलेल्या आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात येतील. 2पेक्षा जास्त अपत्य नसावे तुम्हाला. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे ग. संगणक हाताळणी किंवा वापराबाबतचे ज्ञान. महाराष्ट्र नागरी सेवा संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरवण्याबाबत नियम 1999 मधील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरवलेली संगणक अर्हता विहित कालावधीत धारण करणे आवश्यक राहील. थोडक्यात म्हणजे जर तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये संगणक हाताळणी किंवा वापराबाबतचे ज्ञान नसेल त्या संदर्भात डॉक्युमेंट नसेल तरी सुद्धा तुम्हाला ती अर्हता ज्यांनी जी डेट दिलेली असणार आहे त्याच्या आतमध्ये ती धारण करावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. आता सध्या पास नसाल तर काही हरकत नाही. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात सदर करावयाची कागदपत्रे. ज्यावेळेस तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार त्या संदर्भात इथे माहिती आहे. ती माहिती कोणती मी सांगतो तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार तुम्हाला इथे बघा. ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करताना ज्या बाबींपुढे प्रमाणपत्रे अपलोड करण्याचे सूचित केले आहे
त्या बाबींची प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. स्वप्रमाणपत्रात केलेल्या दाव्यानुसार विहित टप्प्यावर संबंधित कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासणीच्या अधीन राहून उमेदवाराची गुणवत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पसंतीक्रम, अन्य पात्रतेच्या अटींच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. ठीक आहे. आता पुढचा आहे उमेदवारांनी केलेल्या विविध दाव्यांकरता कोणत्याही विविध टप्प्यावर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी पात्रते संदर्भात खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आता तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सादर करायचे आहे बघा. वयाचा पुरावा. पहिला, वयाच्या पुराव्यासाठी काय लागेल? मॅट्रिकचे प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्र. जन्मदिनांक नमूद असलेल्या शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा जन्म दाखला या गोष्टी लागतील वयाचा पुरावा म्हणून. मुद्दा क्रमांक 2, शैक्षणिक अर्हता किंवा व्यावसायिक अर्हता इत्यादींचा पुराव्यासाठी काय गोष्टी लागणार आहेत तुम्हाला ते बघूया. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसाठी लागणार आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र SSC, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र HSC, नंतर ग्रॅज्युएशन, नंतर PG पदव्युत्तर परीक्षा, नंतर 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 बार या अध्ययनातील विषय गटासाठी आवश्यक असलेली किमान अर्हतेची प्रमाणपत्रे. आणि जेथे CGPA, OGPA किंवा लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावे. इयत्ता 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी यानुसार सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला तिथे मार्क नमूद करायचे आहेत. ठीक आहे. मुद्दा क्रमांक ग, राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची TET किंवा CTET पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र 1 ते 8 करिता उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. जर TET CTET नसेल तर तुम्हाला पात्र समजण्यात येणार नाही वर्ग 1 ते 8 साठी. मुद्दा क्रमांक ह, अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी TET 2025 चे गुणपत्रक उमेदवारांनी नाव असलेल्या निकाल यादीमधील संबंधित पृष्ठाची प्रत उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्कोअर कार्ड डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देऊ शकता त्या मेरिट लिस्टचा, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुमचं नाव आहे आणि तुमचा स्कोअर आहे टेटचा. ठीक आहे. ते आता इथे खाली आहे उमेदवार मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. त्याच्यासाठी हे डॉक्युमेंट लागतील. एवढं असत नाही बसत मी तुम्हाला आता. ठीक आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी बघा इथे नॉन क्रिमिनलसाठी दिलेलं आहे. कोणासाठी लागणार आहे? राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पण कोणासाठी लागणार नाही? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अराखीव महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. कळलं? कोणाला लागतं नॉन क्रिमिनल, कोणाला लागत नाही. दिव्यांग असल्याबाबतचा पुरावा. ज्यांनी दिव्यांगासाठी यस केलेला आहे त्यांना लागेल. नंतर कुठलं लागेल ते, आणि किमान 40% कायमस्वरूपी दिव्यांग पाहिजे. माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा. महिला आरक्षणासाठी असलेला पुरावा. त्यासाठी काय लागतं डॉक्युमेंट ते पाहून घ्या. हे बघा इथे काय आहे महिलांसाठी. मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी स्वप्रमाणपत्रात न चुकता महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजे डोमिसाईल असल्याबाबत, तसेच नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबत, अनुसूचित जाती जमाती, आरक्षित महिला, खुल्या प्रवर्गातील यांना वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. जर तुम्ही मागास प्रवर्गात आहे आणि जर तुम्ही महिला आरक्षणासाठी दावा करताय तर त्यावेळेस डोमिसाईल आणि नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. फक्त कोणत्या महिला सोडून? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आरक्षित महिला आणि खुल्या आर्थिक दुर्बल घटक यांना सोडून. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, खेळाडूंसाठी आरक्षण. संपला आता जवळपास, संपत झाला. खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी आरक्षित पदांवर दावा करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले विविध नमुन्यातील प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल अथवा अर्जाची पोचपावती सादर करणे आवश्यक राहील. ठीक आहे. आणि अनाथ असल्याचा पुरावा. तर अनाथसाठी कोणता पुरावा लागेल? विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडून वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रकल्पग्रस्ताबाबतचा पुरावा लागेल. भूकंपग्रस्ताचा सुद्धा पुरावा लागेल. पदवीधर अंशकालीन असल्याबाबतचा पुरावा लागेल. विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याबाबतचा पुरावा लागेल. विवाहित महिलांना काय सांगितलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. विवाहित महिला खूप साऱ्या असतात, हे वाचतो थोडं. ठीक आहे. विवाहित महिलांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. विवाहित महिलांना विवाह निबंधक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र, म्हणजे काय म्हणतात त्याला, राजपत्राला म्हणतात गॅजेट, सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. गॅजेट काढून घ्या किंवा मग तुमचं मॅरिड सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. ठीक आहे. ज्या विवाहित महिला आहेत त्यांना. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
2पेक्षा कमी पत्र असतील त्यासाठी तुम्हाला जे आहे टंकलिखित करून उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे साध्या कागदावर, ठीक आहे. नियुक्तीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानंतर हयात असलेल्या अपत्यांची संख्या 2पेक्षा जास्त नसेल, अधिक असेल तर 28/3/2006 नंतर तदनंतर जन्मलेल्या आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं आहे, 2पेक्षा जास्त अपत्य चालणार नाही. पुढचं, संगणक हाताळणी व वापराबाबतचे ज्ञान NSCID थोडक्यात करणे आवश्यक आहे, ठीक आहे, लवकरच. नंतर आता सगळ्यात शेवटचं आहे गैरप्रकार किंवा गैरप्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांसाठी. शिक्षक, शिक्षणसेवक पद भरती अनुषंगाने उमेदवार अथवा उमेदवार नसलेल्या व्यक्तींनी केलेल्या खालील कृत्यांना गैरप्रकार किंवा गैरकृत्य समजण्यात येईल. हेतू पुरस्पर खोटी माहिती देणे, खरी माहिती दडून ठेवणे, अनधिकृतपणे बदल करणे, दाखल्याच्या प्रतीतील नोंदणीमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेली किंवा बनावट असलेली किंवा विहित पद्धतीने वितरित न करण्यात आलेले दाखले कागदपत्रे सादर करणे. आणि आता शेवटी आहे स्वतःच्या उमेदवारीच्या अनुषंगाने स्वतः अथवा इतर व्यक्तींकडून अवैध मार्गाने निवड प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे, तोट्यागिरी करण्याचा प्रयत्न करणे अथवा कोणत्याही तोट्या व्यक्तीची मदत घेणे अथवा मदत घेण्याचा प्रयत्न करणे. उमेदवारांनी कोणतीही कृती जी शालेय शिक्षण विभागाच्या अथवा शासनाच्या मते भरती प्रक्रियेच्या न्याय्य किंवा निष्पक्ष आयोजनावर प्रभाव पाडते अशी एखादी गोष्ट, एखाद्या विशिष्ट निर्णयासाठी संघटितपणे किंवा असंघटितपणे कोणत्याही माध्यमातून संबंधितांवर दबाव आणणे अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा एक गैरप्रकार आहे. स्वमतातील दावे, माहितीची सत्यता तपासण्यासाठी संबंधितांनी मांडणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांचा पुरावा संबंधितांच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर न करणे, स्वप्रमाणपत्रातील सर्व दावे, माहिती निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये दावे यामध्ये फरक अथवा तफावत आढळून येणे, शिक्षणसेवक, शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधितांशी पत्रव्यवहार करताना हेतुपुरस्पर वस्तुस्थितीदर्शक माहिती नमूद न करणे, वस्तुस्थिती दडवणे, पुराव्या विना माहिती देणे, पत्रव्यवहारामध्ये खोटे किंवा दिशाभूल करणारे आरोप करणे, आणि सगळ्यात शेवटी आहे स्वप्रमाणपत्रामध्ये केलेला दावा अथवा नमूद केलेली कोणतीही माहिती व त्यासंबंधीची कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे निवडीच्या अथवा निवडीनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी, बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, संबंधित शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम प्राधिकाराने प्रदान न केली असल्याचे आढळून येणे, या सगळ्यांना गैरप्रकारामध्ये समाविष्ट केल्या जाईल. आणि त्यात कारवाई काय केल्या जाईल तर गैरप्रकार प्रकरणी कारवाई केल्या जाईल, फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, ठीक आहे, डिस्क्वालिफाय केला जाईल, TETमध्ये सुद्धा, सगळ्याच गोष्टींमध्ये सुद्धा. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत बघा. एक, प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम देणे, आवश्यक माहिती प्रणालीवर अद्ययावत करणे इत्यादी बाबतच्या सूचना पवित्र प्रणालीवर दर्शवण्यात येत आहेत. उमेदवारांनी नियमितपणे पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. तुम्हाला आता इथून समोर ज्या काही सूचना येतील त्या काटेकोरपणे पालन करावं. आणि शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा मार्गदर्शक सूचनामधला, शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार वरील सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णय माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार बदल झाल्यास सुधारित सूचना प्रणालीवर उपलब्ध करण्यात येतील. जर याच्यामध्ये काही बदल झाला तर त्यानुसार तुम्हाला अपडेट दिला जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि इथे मार्गदर्शक सूचना संपलेल्या आहे. अशा प्रकारे या सर्व सूचना होत्या आणि या सर्व सूचना तुम्हाला काटेकोरपणे पालन करायचं आहे आणि नंतरच तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला पवित्र पोर्टलवर करायचं आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स विचारात घेतले जाईल, कोणते नाही घेतले जाणार, गैरप्रकार कोणता करायचा नाही आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. गैरप्रकार केला तर काय होईल ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी इथे नमूद केलेल्या आहे. मुलाखतीशिवाय जर निवड झाली विदाऊट इंटरव्ह्यू तर एकाच एक प्रमाण राहील आणि मुलाखतीसह झालं तर एका जागेच्या 3 विद्यार्थ्यांची शिफारस केली जाईल. कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं ते सुद्धा सांगितलं आहे. अशा प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी ऐकल्या असतील, समजल्या असतील. आता तुम्हाला 1-2 दिवस तरी अजूनही वाट बघा, थोडा वेळ होऊ द्या आणि नंतरच रजिस्ट्रेशन करा, ठीक आहे. या मार्गदर्शक सूचना मी टेलिग्रामला देतो किंवा व्हॉट्सअपला देतो, ते वाचून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आय होप ही जी माहिती किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.